राज्यातील कंत्राटदारांची 80,000 कोटीहून अधिक थकबाकी आहे. थकबाकी न मिळाल्यास आंदोलन करू, महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघानं इशारा दिलाय. ट्रेड्सच्या माध्यमातून आम्ही गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिवंगत आपले अर्थमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांची फायनान्शियल ॲडवायझरी कमिटी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मला सांगायला आनंद वाटतो की देशाची संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्राची मंत्रिमंडळ यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिलेली आहे. येत्या 10-15 दिवसांमध्ये याबाबतची सगळी क्लॅरिटी होईल. जवळपास 15 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या देशाचा अभियंता दिन असतो, त्या दिवशी ही 100% सिस्टीम लॉन्चिंग होईल असे शक्यता दाट आहे. डिजिटल रजिस्ट्रेशन का लिंक है, उसमें कोई रजिस्ट्रेशन फीस नहीं देनी है. तो कल हमने इसके लिए सबको एक्सप्लेन किया था. उसमें हमारी टीम है जो उनको रीच आउट करेगी. तो अभी इसमें सबसे बड़ा मेजर चैलेंज है अवेयरनेस नहीं है, लोगों को पता नहीं है, जानकारी नहीं है. तो अभी हम सारे जितने भी जिला हैं तो सर के माध्यम से हम सारे जिला में सबको अप्रोच करेंगे. हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवरती न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे आमच्या 86,000 कोटीच्या टप्प्याच्या अगेन्स्टमध्ये किमान तो 40,000 50,000 कोटीपर्यंत न्यावा. आणि त्याच्यामध्ये सगळे हेड, शासनाचे जितके काही हेड्स असतील, त्याच्यामध्ये इमारत दुरुस्तीचा हेड असेल, त्याच्यामध्ये 22-29 असेल, त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा हेड असेल, आमच्या जलसिंचनाचा असेल, आमच्या जलजीवनचा असेल, त्या सगळ्या कंत्राटांना त्याच्यामध्ये कसं सामावून घेता येईल हे शासनाने बघणं गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर तुमच्या सुस्त्य कार्यक्रमाला जर आम्ही प्रतिसाद देत असताना सुद्धा जर शासन आम्हाला जर त्या प्रकारे कुठेही प्रकारे जर आम्हाला मदत करायला तयार नसेल तर मग ही शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल असं आम्हाला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.